परमवंदनीय सात संगत जी, प्रेमाने बोला धन निरंकार जी। सात संगत जी, बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी प्रभू परमात्म्याचा, ईश्वराविषयी, सद्गुरूविषयी, आत्मकल्याणासाठीचे ते बोध, ते शब्द श्रवण करीत होतो। वाटलं नव्हतं की या रूपामध्ये लवकरच अन्नपूरला तुम्हा सर्व साधू संतांचं दर्शन मिळेल, तुम्हा सर्व साधू संतांची सेवा करण्याचा मौका मिळेल। कारण ज्ञानकक्ष 3 मध्ये महात्मा आनंदजी आणि दास जवळजवळ रोज आमची एकदा गळाभेट व्हायचीच। आणि ते सहज मला म्हणाले, महाराज तुम्ही या अन्नापूरला। आणि दास नाही सहज बोलला की तुमचं ध्यान असेल तर ते दातार सद्गुरू पूर्ण करेल। ही सद्गुरूची कृपा आहे। सांगायचं म्हटलं तर आता परदेशी आपण सहज बोलून गेले की मधाचं पोळ, पण महाराज क्षमा करा, मधाचं पोळ एवढं सहज आणि सोपं नाहीये ते बनणं। हे तुम्ही साधू संतांनी बनवलेलं आहे। पोळ सहजासहजी बनत नाही, मध सहजासहजी बनत नाही। जेव्हा तुम्ही परागकण काढून तेव्हा त्या एका कुठंतरी फांदीला, कुठंतरी एका भिंतीला, कोपऱ्यामध्ये ते मधमाशा परागकण गोळा करतात। आणि असंख्य मधमाशा ज्यावेळेस परागकण गोळा करतात तेव्हा त्याचा मध गोळा होतो। दासची पात्रता नाहीये, ते तुम्ही सर्वांनी, जे कर्मयोगी महात्मा या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी मला बनवलेलं आहे। महाराज तुमच्यामुळं अस्तित्व आहे। कारण काय या संतांचे वर्णोपकार मज निरंतर जागविती। एक संतच असतात जे या मनाला जागवण्याचं काम करतात। या जगामध्ये अनेक अशा गोष्टींसाठी जग जागवलं जातंय, जागवण्याचा प्रयास केला जातोय। आणि आज माणूस जागा पण आहे, बिलकुल आवश्यक जागा आहे। बाह्य गोष्टींमध्ये आज माणूस जागा आहे। भौतिक वस्तू गोळा करण्याच्या बाबतीत आज माणूस जागा आहे, परंतु भीतरच्या बाबतीत आजपर्यंत माणूस गाफील राहिलेला आहे, झोपी राहिलेला आहे। आणि हेच काम संत निरंकारी मिशन या जगाला जागवण्याचं काम करतं की भल्या माणसा आता तरी हो जागा, नाहीतरी पुढे होईल दगा। गावातल्या तमाम भाविक श्रेष्ठ सज्जनांच्या चरणावरती हीच विनंती आहे। जगामध्ये देवाविषयी बोललं जातं, ईश्वराविषयी सांगितलं जातं, नव्हे नव्हे रात्र दिवस देवाविषयीच्या कथा, कीर्तने, निरूपणे, प्रवचने, पारायणे केले जातात। परंतु संत निरंकारी मिशन देवाविषयी बोलत नसून डायरेक्ट देवाचं दर्शन करून दिलं जातं। साडेसातशे वर्षापूर्वी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलींना जो परमात्मा भेटला
या निरंकारी मिशनच्या माध्यमातून अवघ्या विश्वाला देण्याचं काम केलं जाते. संत निरंकारी मिशन हा एक सत्याचा आवाज आहे. हाच आवाज जगदवंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अवघ्या विश्वाला दिला. त्यांनी गाथेमध्ये लिहूनही ठेवलं. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. आणि तोच आवाज संत निरंकारी मिशन देत आहे. फरक काहीच नाहीये. संत निरंकारी मिशन तोच आवाज देत आहे जो आवाज ऑलरेडी अनादी काळापासून अनेक साधू संतांनी या विश्वाला दिलेला आहे. फक्त फरक एवढाच आहे महाराज, बे एक बे, बे दोन्ही चार. हे जसं सतयुगामध्ये होत तेच बे एक बे, बे दोन्ही चार त्रेतायुगातही होत. काय बदल झाला का? तेच बेक बे बेदुनी चार द्वापर युगामध्ये होत आणि तेच बेक बे बेदुनी चार आज कलियुगातही आहे. तेच बेक बे बेदुनी चार अमेरिकेतही आहे आणि तेच बेक बे बेदुनी चार भारतातही आहे. तेच बेक बे बेदुनी चार इंग्रजी भाषिक बोलणाऱ्यांमध्ये सुद्धा आहे आणि तेच बेक बे बेदुनी चार मराठी भाषा बोलणाऱ्यासाठी सुद्धा आहे. असं कधी झालं का की सतयुगामध्ये बेक बे बेदुनी चार होतं ते त्रेतायुगामध्ये बेक बे बेदुनी सहा झालं, ते पुन्हा द्वापर युगामध्ये बेदुनी 8 झालं आणि कलियुगामध्ये बेदुनी 10 झालं. झालं का महाराज? मग बेक बे बेदुनी चार जसं सतयुगामध्ये होतं तेच बेक बे बेदुनी चार आज कलियुगातही आहे. फक्त फरक एवढाच, फक्त फरक एवढा की सांगणारा शिक्षक मात्र तेवढा बदललाय. पण बेक बे बेदुनी चार हे तत्व, तो फॉर्म्युला, ते सूत्र कायम राहिलं. तत्व ईश्वरी तत्व, ब्रह्म तत्व तेच आहे. फक्त सांगणारा ब्रह्मवेत्ता सद्गुरु युगानुयुगे बदलत राहिलेला आहे. आणि आज असा विद्यमान समर्थ सद्गुरु या युगाला प्रगट झालाय. जे ज्ञान माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलींना मिळालं होतं तेच ज्ञान आज संत निरंकारी मिशन बाबानो अवघ्या विश्वाला करून देते. आता बहनजी सहज गीत घेतल्या कि हमको कि हमने देखा है, प्रभु को देखा है. हा, आम्ही देवाला पाहिले. ज्या देवाला नामदेव महाराजांनी पाहिलं होतं तोच देव आज संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून दिला जातोय. पण महाराज जगाला विश्वास बसत नाही हो. नाही त्या ठिकाणी विश्वास बसतो, नाही त्या ठिकाणी आपण देवाला शोधण्यासाठी अनासायस प्रयत्न करतो. जिथं ओरिजिनल आहे ना महाराज तिथंच त्याची परीक्षा जास्त होते हो. बेंटेक्सला कोणी किंमत देत नाही, बेंटेक्सला कोणी ओळखतही नाही. पण जिथं सोन्याचा विषय येतो सांत महाराज, जिथं सोन्याचा विषय येतो तिथं मात्र त्या बिचाराला त्याला विनाकारण कस लागते हो. सोन्याचं आहे, 24 कॅरेटचं आहे, ते सोनं सुद्धा म्हणताय मी सोनं आहे, 24 कॅरेट आहे, मला का तपासताय? तपासायचं असेल तर बेंटेक्सला तपासा, पितळेला तपासा. दिनेशजी महाराज त्यांनी रचलेली नॅशनल कोच आहेत,
त्यांनी रचलेली सहज 2 चारोळी आठवल्या. चिंधी पांघरून सोनं विकायला बसलो. चिंधी पांघरून सोनं विकायला बसलो. गिराईक फिरके चिना. चिंधी पांघरले महाराज मी, आणि सोनं हो माझ्या समोर. सोनं घ्यावं, सोनं देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता ना घरपोचणी. का हो त्यांच्या जीवनामध्ये अगोदर देव नव्हता का? आज जगतवंते जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्या क्षणामध्ये असा कोणता देव आला, त्यांच्या जीवनामध्ये असा कोणता विठ्ठल आला, ते म्हणत आहेत की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरपोचणी. तेही त्यावेळेस विठ्ठलाची भक्ती करत होते. परमात्म्याबद्दलची ओळख तेही त्यांच्या काळामध्ये त्यावेळेस त्यांची होती. पण आज असा विठ्ठल भेटला, 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार. मध भेटला विठू निराकार. चिंधी पांघरून सोनं विकायला बसलो. गिराईक फिरकेची ना, गिराईक येईना. आता सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो. गिराईक हाटेना महाराज, गिराईक हाटेना. पण संत निरंकारी मिशन बाबानो सोनं पांघरलं आणि सोनं विकायला लागले. वाईट वाटतं महाराज, आणि साहजिक आहे. त्यावेळेस साधू संतांचं ऐकलं नाहीये. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय 4 श्लोक क्रमांक 1 मध्ये भगवान कृष्णजी म्हणतात अर्जुनाला, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम योयम विवस्वनेव प्राह मनुष्य कवे ब्रवीत. हे अर्जुना, मी हे ज्ञान फार पूर्वी, फार प्राचीन काळी सृष्टीच्या आरंभी सूर्याला दिलं होतं, आणि हेच ज्ञान सूर्याने आपला पुत्र मनुला दिलं, आणि मनुने आपले पुत्र राजा ईश्वाकुला दिलं. हेच ज्ञान महाराज, आणि हेच ब्रह्मज्ञान ब्रह्मदेवाने ऋषी वसिष्ठांना दिलं. ऋषी वसिष्ठांनी प्रभू रामचंद्राला दिलं. प्रभू रामचंद्रांनी माता सीता व हनुमंताला दिलं. तेच ज्ञान सांदीपनी गुरुनी भगवान श्रीकृष्ण व सुदामाला दिलं. भगवान श्रीकृष्णाने हेच ज्ञान द्वापर युगामध्ये कुरुक्षेत्राच्या मैदानावरती अर्जुनाला दिलं. तेच ज्ञान अष्टवक्रजनी राजा जनकाला दिलं. वाजा कोळ्याला कोण दिलं? नारदांनी वाजा कोळ्याला दिलं. अष्टवक्रजनी राजा जनकाला दिलं. राजा जनकाने सुखदेवाला दिलं. नचिकेताने मृत्यंग राजाला दिलं. हेच ज्ञान जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना दिलं. बाबा चैतन्य स्वामींनी तुकाराम महाराजांना दिलं. तुकाराम महाराजांनी निळोबांना दिलं. हेच ज्ञान रामानंद स्वामींनी संत कबीराला दिलं. हेच ज्ञान रोहिदासांनी मीराबाईला दिलं. आणि पुन्हा हेच ज्ञान श्री सद्गुरु तोतापुरी महाराजांनी श्री रामकृष्ण परमहंसाला दिलं. श्री रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांनी दिलं. आणि हेच ज्ञान गुरु परंपरेच्या अभंगामध्ये आहे. आदिनाथ सकळ सिद्धांत गुरु मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओरडा घेणी प्रते, घेणी प्रसादे निवृत्ती दातारा, ज्ञानदेवा सार चोजाविले. हे ज्ञान मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला दिलं. गोरक्षनाथांनी गहिनीनाथाला दिलं. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं. आणि निवृत्तीनाथांनी हेच ज्ञान आपल्या भावंडांना माऊली ज्ञानेश्वरांना दिलं. मुक्ताबाईंना दिलं. सोपान काकांना दिलं. आणि मुक्ताबाई 13 वर्षाची मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या त्या चांग देवाला 1400 वर्ष तपश्चर्या रिद्धी सिद्धी 14 विद्या 64 कला प्राप्त असणारा तो चांग देव त्याला ब्रह्मज्ञान मुक्ताई देते. मला थोडस काहीतरी भेटलं की माझा रोग वाढतो, माझा अहंकार वाढतो, मीपणा वाढतो.
1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या त्या चांगदेवाला 13 वर्षाची मुक्ताई म्हणते, अरे चांगदेवा तू कोराच आहेस, ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐकत चांगदेवा, पाहून घे रोकडे, ब्रह्म दिसे उघडे. मुक्ताबाई अशा नाही म्हणाल्या, ब्रह्म दिसे पूर्वेकडं, ब्रह्म दिसे आकाशाकडं, ब्रह्म दिसे काशीकडं, ब्रह्म दिसे पंढरपूरकडे, ब्रह्म दिसे नैऋत्यकडं, असं नाही म्हणाल्या. ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा ऐक, पाहून घे रोकडे, ब्रह्म दिसे उघडे. असा ब्रह्म. आणि तेच ज्ञान माऊली ज्ञानेश्वरांनी विसोबा क्षेत्रांना दिलं, आणि विसोबा क्षेत्रांनी औंढा नागनाथला नामदेव महाराजांना ब्रह्मज्ञान दिलं. ज्या नामदेव महाराजांसोबत स्वयं विठ्ठल प्रसाद ग्रहण करत होता. प्रगट विठ्ठल व्हायचे, नामदेव महाराजांना दर्शन द्यायचे, प्रसाद ग्रहण करायचे. शेवटी नामदेव महाराज सुद्धा कच्चा ठरला. का हो? 3 लोकांचा मालक स्वयं परमात्मा नामदेव महाराजांसोबत राहताय. नामदेव महाराज आले की प्रगट व्हायचे, आशीर्वाद द्यायचे. असं विठ्ठलाला सुद्धा म्हणावं लागलं. ज्यावेळेस नामदेव महाराजांना त्या संत मांदियारीमध्ये कच्चं ठरवलं, ती गोष्ट पूर्ण करणार नाहीये इथं सगळ्यांना माहितीये. नामदेव महाराज थेट विठ्ठलाच्या चरणावरती गेले आणि ढसा धाय मोकलून रडायला लागले. विठ्ठल निराकार साकारात प्रगट झाला. अरे नामा का रडतोय? हे विठ्ठला, हे विधाता, मी कच्चा आहे का? तू तर 3 लोकांचा मालिक स्वयं माझ्यासोबत राहतोय, माझ्यासोबत प्रगट होतोय, माझ्या समोर प्रगट होतोय. आणि त्यांना कधी तुझं दर्शन झालं नाही, ते मला ठरवत आहेस तू कच्चा आहेस नामा, तू कच्चा. मग विठ्ठलाला सुद्धा स्वयं सांगावं लागलं, अरे नामा तुला ज्या रूपाचं स्वरूपाचं दर्शन होतंय हे साकार दर्शन आहे. तुला ज्या वेळेस माझं दर्शन हवं असतं त्यावेळेस तू मंदिरात येतोयस, माझ्या समोर येतोस, त्यावेळेस माझं दर्शन तुला होतं. परंतु असंही एक माझं स्वरूप आहे, तुला माझ्याकडे येण्याची गरज नाही. तू जिथं उभा असेल तिथं माझं स्वरूप असेल, अंगसंग असेल. आणि तुला त्या स्वरूपाची जाणीव व्हावी अशी वाटत असेल, त्याचा उपदेश हवा असं वाटत असेल, या परमात्म्याचा बोध व्हावा असं वाटत असेल, तर तू जा औंढा नागनाथला जा. तिथं विसोबा खेचर नावाचे सज्जन, विसोबा खेचर नावाचे सत्पुरुष सद्गुरू आहेत, ते तुला हे ज्ञान देतील. ज्यावेळेस औंढा नागनाथला विचारत गेले, जसं मंदिराच्या गाभाऱ्यात घुसतायत त्यांना एक दर्शन दिसतं, की त्यांना एक दृश्य दिसतं. स्वयं विसोबा क्षेत्रजी पिंडीवरती पाय ठेवलेले. त्यांना प्रश्न पडला की माझ्या विठ्ठलाने असा कसा सद्गुरू सांगितलाय, जो सत्पुरुष, जो सज्जन डायरेक्ट देवावरती पाय टाकून झोपलाय. त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. ते मागे वळतायत, तोवर वळतायत. आतून आवाज आला, थांब नामा, जिथं नाही देव तिथं माझे पाय ठेव. मग त्यांना ती अनुभूती झाली आणि ते म्हणू लागले, जिथं जिथं पाय ते उचलून ठेवायला लागले तिथे तिथं परमात्मा महादेवाची पिंड प्रकट व्हायला लागली. आणि त्यांनी गातेमध्ये अभंग लिहिला, अहो दाटला सन्मुख मागे पुढे तोची देख, ब्रह्ममय झाला आली सत्य दाटला मुरारी, आता फुटेना की वाट अनुरेणू होणी दाट. आता मला वाट फुटना म्हटले. एवढा दाट भरलाय, अनुरेणून दाट आहे, मला पुढे जायचंय तरी मला वाट मिळत नाही म्हटले. अनुरेणून दाट सदा अखंड भरला, ब्रह्मरूप एक झाला, नामदेवाचा हो पुर लोटे चैतन्य सागर. आणि ते ज्ञान नामदेव महाराजांनी महाराष्ट्रामध्ये जनाबाई आणि चोखामेळा यांना दिलं. आणि हे ज्ञान देऊन ते पुन्हा पंजाब मध्ये प्रगट झाले. गुरु ग्रंथ साहेब पंजाब मधला प्रसिद्ध ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये 30% ओव्या नामदेव महाराजांचे. आणि तेच ज्ञान
पुन्हा रामानंद स्वामींनी संत कबीरांना दिलं. संत कबीरांनी हे ज्ञान गुरु नानक देवजींना दिलं. गुरु नानक देवजींनी गुरु अंगद देवजींना दिलं. गुरु अंगद देवजींनी गुरु अमरदासजींना दिलं. गुरु अमरदासजींनी गुरु रामदासजींना दिलं. गुरु रामदासजींनी गुरु अर्जुन देव सिंगांना दिलं. गुरु अर्जुन देव सिंगजींनी गुरु हरगोविंद सिंगांना दिलं. गुरु हरगोविंद सिंगांनी गुरु हररायजींना दिलं. गुरु हररायजींनी गुरु हरकिशनजींना दिलं. गुरु हरकिशनजींनी गुरु तेग बहादूर सिंगांना दिलं. गुरु तेग बहादूर सिंगजींनी गुरु गोविंद सिंगांना हे ब्रह्मज्ञान दिलं. आणि गुरु गोविंद सिंगांनी 16व्या व 17व्या शतकात या ज्ञानाचा प्रचार प्रसार केला आणि त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग 1708 साली केला. महाराज किती? 1708. आणि बाबा बुटा सिंगचा जन्म पाकिस्तान पेशावर या ठिकाणी 1874 साली होतो. 1874 मायनस 1708 केलं तर जवळजवळ 145 वर्ष होतात. इतकं जवळचं ज्ञान आहे. मग मला सांगा, बाबा बुटा सिंगजींना ज्ञान देणारे कोण होते? बाबा कान सिंगजी होते. मग त्यांचाही जन्म. बाबा कान सिंगजीने हेच ज्ञान बाबा बुटा सिंगजीने दिलं. बाबा बुटा सिंहजीने बाबा अवतार सिंहजीने दिलं. बाबा अवतार सिंहजीने बाबा गुरु बच्चन सिंगजीने दिलं. बाबा गुरु बच्चन सिंगजीने बाबा हरदेव सिंगजीने दिलं. बाबा हरदेव सिंहजीने हेच ज्ञान माता सविंदरजीने दिलं. आणि माता सविंदरजीने हे ज्ञान सुदीक्षा माताजी ज्या विद्यमान संघाला प्रगट आहेत त्यांना ज्ञान दिलं. आणि आज सुदीक्षा माताजी अवघ्या विश्वाला ब्रह्मज्ञान करून देत आहेत. जे ज्ञान माऊली महावैष्णव ज्ञानेश्वरांना मिळालं होतं, जे ज्ञान तुकाराम महाराजांना बाबा चैतन्य स्वामी पण मिळालं होतं, तेच ज्ञान आज संत निरंकारी मिशन देत आहे माझ्या मायबापांनो. फक्त विश्वास तरी ठेवा या शब्दांवरती. नाही त्या ठिकाणी माझा विश्वास बसतो महाराज. सहज मध्ये जर कोणी सांगितलं ना, शेजारच्या गावामध्ये एका गाईला 3 तोंडाचं पिल्लू झालं, तिथं विश्वास ठेवतील, तिथं पळत जातील. हो, जातील, बिलकुल जातील. सहज जरी कोणी चुकून बोललं ना की एका मातेला एकदा 4 लेकरं झाले, तिथं विश्वास ठेवतील, तिथं बघत जातील. परंतु मी देवाला बघितलं म्हटल्यानंतर विश्वासच ठेवणार नाही. माझं मिशन देवाला प्रयोग करतोय म्हटलं तरी विश्वास ठेवतच नाही. एकदा विश्वास ठेवून तर बघा, ज्याचा हरिपाठामध्ये सुद्धा वर्णन आहे, अव्यक्त निराकार नाहीचे आकार जेतून चराचर हरीची बजे. अव्यक्त निराकार, असा अव्यक्त निराकार या मिशन मध्ये दिला जातो मायबापांनो. हाच परमात्मा. पायोजी म्हणजे राम रतन धन पायो, वस्तू दी मेरे सद्गुरु अमोलक कर कृपा अपनायो. मीराबाईजी म्हणाल्या, हाच परमात्मा. संत कबीरदासजी सुद्धा म्हणतात, पाणी में मीन प्यासी मोहे सुनी सुनी आवत आती हसी. मासा कुठं आहे? पाण्यामध्ये आहे. अख्खं जीवन पाण्यात आहे. जन्माला पाण्यात, राहिला पाण्यात, झोपला पाण्यात, अख्खा संसार पाण्यात केला. आणि शेवटी तो मासा आहे ना, पाण्यात राहून पाण्याचा शोध घेतोय आणि दुसऱ्या मासाला विचारतोय, मला तहान लागले, मला पाणी हवंय. हसण्यासारखी गोष्ट नाही का? संत कबीरदासजी म्हणतायत, मोहे सुनी सुनी आवत असे. मला हसू येतंय की पाण्यातला मासा दुसऱ्या मासाला विचारतोय की मला तहान लागल्या, पाण्याचा पत्ता देशील का? तद्वतच अध्याय 10 भगवद्गीतेमध्ये श्लोक 20, अहमात्मा गुणाकेश सर्व भूताशय स्थित अहमादिश्च मध्यात भूताना म्हणतेवत. हे अर्जुना, हे सर्व प्राणी मात्र माझ्यामध्ये जन्मतात, माझ्यामध्ये राहतात, माझ्यामध्ये संसार करतात आणि शेवटी माझ्यातच माझ्याशिवाय निघून जातात. जसं की समुद्रावरती लाटा निर्माण होतात. अध्याय 10 श्लोक 20, त्याच्यामध्ये प्रमाण आहे. जसं की समुद्रावरती लाटा निर्माण होतात, त्या लाटा समुद्रावर राहतात, त्या लाटा समुद्रावरती खेळतात आणि अख्खा आयुष्य संसार करून त्या लाटा शेवटी समुद्रातच विलीन होतात. तद्वतच अर्जुना, ही सर्व सृष्टी, ही पुरी कायनात, ही पूर्ण प्रकृती माझ्यामध्ये जन्म घेते, माझ्यामध्ये राहते आणि शेवटी माझ्यातच विलीन होते. जर असा परमात्मा कुणाला हवा असेल तर निरंकारी मिशन शिवाय पर्याय नाही बाबांनो. पण आम्ही भरकटलोय, आमची विचारसरणी अडकली. मलाही ज्यावेळेस
1998ला ज्यावेळेस हा सद्गुरू दिसला, मनामध्ये संभ्रम आला. महाराष्ट्रामध्ये गुरु कमी आहेत का? हा एक संभ्रम आल्यामुळे महाराज मी 10 वर्ष ज्ञानापासून लांब राहिलो. कारण पगडी पंजाबी पेहरावा मी का करू, मी का जाऊ? मी पण पक्का वारकरी होतो महाराज, माझी आजी वारकरी होती. पण हमेशा एक प्रश्न मला पडायचा की अव्यक्त निराकार नाही जाकार जेथून चराचर हरीची बजे हे काय? ज्ञानेश्वरी वाचत असताना, गीता वाचत असताना अध्याय 2 श्लोक 23वा, नैनम छिदती शस्त्राणी नैनम धयती पावका न चैनम क्रेदंत्यापो न शोषिती मारुता. तेच दासबोधामध्ये सेम प्रमाण. दशक 20 समाज 10. परब्रह्म ते एकले एकदाची सकळास व्यापले सकळास स्पर्शोनी राहिले सकळा ठाई. जे शस्त्रे तुडिता तुटेना, जे पावके जाळीता जाळेना, जे कालविता कालविता आपे करुणी. असं प्रमाण ज्यावेळेस वाचत होतो मनाला प्रश्न पडायचा की खरंच देव कसा आहे? ज्या देवाची प्राप्ती भगवान कृष्णाने अर्जुनाला करून दिली होती, विराट स्वरूपाचं दर्शन करून दिलं होतं, ते ज्ञान मला मिळेल का? खरा परमात्म्याचा बोध होईल का? खरा विठ्ठल माझ्या जीवनामध्ये येईल का? खरा ईश्वर माझ्या जीवनामध्ये येईल का? चॅनलवरती जायचं मला लहानपणी आणि ते बहाणा होता फक्त तिथं ओरडायचं. त्यावेळेस महादेवाची भक्ती करायचो, विठ्ठलाची भक्ती करायचो. हे विठ्ठला तुझं मला दर्शन होईल का? अगदी मनातून आनाचाच आवाज आणि तो आवाज निघायचा, अटूट आवाज निघायचा. मग शेवटी माझे मित्र अमित पांडेचे आम्ही दोघं किल्लारीवरून उमरग्याला जात असताना दोघं शेजारी बसलो आणि मी प्रत्येक मंदिर आले की पाया पडायचं. महाराज चांगली गोष्ट आहे, पाया पडलं पाहिजे. पायऱ्या आहे, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल गरज आहे. पण हे लहानपणी शब्द हो, मरेपर्यंत ए फॉर ऍपल बी फॉर जर बॉल बोललो तर मग म्हणतील हा वेळ आहे. बाकी आयुष्यामध्ये प्रगती करत राहिलो, परंतु अध्यात्माच्या बाबतीत मात्र प्रगती नाहीच, पुढची पायरी नाहीच. सहज मला मित्र म्हणून गेला अमित, मला म्हणले तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणजे तू 4-5 किलोमीटर आला की मंदिर आलं की पायाच पडतोयस, असं का करतो? म्हणजे मला मी म्हणलो देव आहे म्हणून पाया पडतो. त्यांनी एकच उत्तर दिलं, माझं आयुष्य बदललं. ते म्हणले 5 किलोमीटर मध्ये देव नाही का? माझा देव असा आहे म्हणले, मंदिर देवातच मंदिर आहे म्हटले. 5 किलोमीटरच्या आत पायात पडायची गरज पडत नाही म्हणले. कसं पाया पडू शकतो म्हटले? पायात पडू शकत नाही देवाला म्हटले, कारण पाया पडण्याच्या आधी हा उभा आहे. कारण अर्जुनाला सुद्धा तुला मागून नमस्कार, तुला पुढून नमस्कार, 10 दिशेनं नमस्कार, 4 दिशेनं नमस्कार असा परमात्मा अर्जुनाला दिसला. आणि आज संत निरंकारी मिशन ज्याप्रमाणे भगवान कृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं होतं, आज संत निरंकारी मिशन जगातल्या प्रत्येक अर्जुनाला ज्ञान देते. त्यावेळेस फक्त एकट्या अर्जुनाला ज्ञान मिळत होतं आणि आज तमाम प्राणी मात्र ज्ञान दिलं होतं. आज आमचं तुमचं महत् भाग्य आहे. ही संधी घालू नका, ही चरणावरती विनंती आहे. नाही त्या ठिकाणी आपण टेस्ट करतो, नाही त्या ठिकाणी आपण चेक करतो. इथेही चेक करून घ्या, इथेही टेस्ट करून घ्या, इथेही प्रमाण लावून घ्या. 4 वेद 6 शास्त्र 8 पुराण, ज्या देवाची चर्चा चालू आहे, ज्या देवाचं वर्णन चालू आहे, तो देव इथं दिसतं का बघून तर अनुभव घेऊया ना. नाही त्या ठिकाणी अनुभव घेतोय. आणि मीही जगाला ओळखून सांगू इच्छितो की या ठिकाणी खरंच 24 कॅरेटचं सोनं म्हणजे अर्थात परमात्म्याचं दर्शन, विराट स्वरूपाचं दर्शन हे संत निरंकारी मिशन अवघ्या विश्वाला करून देण्याचं काम करते. जगामध्ये साखरेविषयी बोललं जातं, साखरेविषयी ऐकवलं जातं, पण डायरेक्ट साखरेची अनुभूती, साखरेची गोडी हे संत निरंकारी मिशन करून देते. फक्त फरक एवढाच, संसारही होतो महाराज, परंतु जो संसार लग्न लावून केवळ फोटो पाहून माझा संसार होणार नाहीये, त्यासाठी प्रगत दोघे हवेत, त्यावेळेस संसार होईल. आणि परमात्म्याशिवाय ज्ञानाशिवाय भक्ती होणं म्हणजे थोडक्यात संसार नाहीये. तर या
दासी जास्ती वेळ घेणार नाहीये, वेळेनं पण वेळ गाठलेली आहे. आपली वेळ गाठण्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं आपली वेळ गाठूया आणि जीवनाचं कल्याण करूया, जीवनाचं कल्याण करूया. प्रेमाने बोला. धन्य रंकावजी. तेरी ओट सहारा तेरा तन मन भोल घुमावा, कहे अवतार तेरे ही गाता, मैं दिन राती गुण गावा, कहे अवतार तेरे ही गाता, मैं दिन राती गुण गावा. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मैं सदा भूलनहार, मैं सदा भूलनहार, तू है दाता बख्शनहार, तू है दाता बख्शनहार. मेरे अवगुण नाचीता, मेरे अवगुण नाचीता, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. तेरा रूप है संसार, तेरा रूप है संसार, सबका भला करो करतार, सबका भला करो करतार. मेरी मंग है ये दाता, मेरी मंग है ये दाता, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मेरा डोले ना इतबार, मेरा डोले ना इतबार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार. करो मैं संतों का सत्कार, करो मैं संतों का सत्कार. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. सद्गुरु माता श्री सविंदर हरदेव जी महाराज की जय. श्री राजमाता गुरुवचन अवतार की जय. सत्संगत प्रेमाने बोला. धन्यवाद.